everyone, today we'll start life process in living organisms part 2. So we have studied various life process in previous classes. आपण मागच्या क्लासमध्ये लाईफ प्रोसेस बघितलेला आहे, लाईफ सायकल्स बघितलेला आहे. ऑल दोज लाईफ प्रोसेस दॅट इज न्यूट्रिशन. मग न्यूट्रिशनची सायकल बघितली होती आपण, रेस्पिरेशनची सायकल बघितली होती, एक्सक्रिएशन म्हणजे न्यूट्रिशन जे आहे न्यूट्रिशनची प्रोसेस बघितली होती, रेस्पिरेशनची प्रोसेस बघितली होती, एक्सक्रिएशन बघितलं होतं, सेन्सेशन बघितलं होतं अँड रिस्पॉन्स बघितलं होतं. मीन्स कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन एक्सेट्रा आर इसेन्शियल टू इच लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. हे खूप म्हणजे माणसाला हे जिवंत राहण्यासाठी हे जे पूर्ण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे खूप जास्त काय करतात, हेल्प करतात. बिसाइड दिस लाईफ प्रोसेस वन मोर लाईफ प्रोसेस ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इट इज रिप्रोडक्शन. मग काय लाईफ प्रोसेस वन मोर प्रोसेस ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणखी एक अशी जी लाईफ प्रोसेस आहे ती म्हणजे रिप्रोडक्शन. हावेवर रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. म्हणजे रिप्रोडक्शन काय करते की माणसाला जिवंत राहण्यासाठी तर मदत, म्हणजे जिवंत राहण्याचा आणि रिप्रोडक्शनचा दुरून काही संबंध नाही आहे. बट इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसिस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. पण काय करते की त्या स्पेसिसचं जे कंटिन्युटी राहते म्हणजे त्या कंटिन्युटीला ते मेंटेन करते. जर रिप्रोडक्शनच नसतं तर एवढे स्पेसिस जन्माला आलेच नसते, एकच स्पेसिस असतं आणि तिथेच तो खतम झाला असता. ओके, त्यामुळे रिप्रोडक्शन हे पण खूप महत्त्वाचं आहे. देन फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. मग रिप्रोडक्शन म्हणजे काय, न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस म्हणजे एका स्पेसिसपासून एक न्यू ऑर्गॅनिझम तयार होणे म्हणजे काय, रिप्रोडक्शन. ओके, रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन हे एक खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिझन रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ इच स्पेसिस. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली टू मेथड्स. मग रिप्रोडक्शन दोन मेथड्समध्ये असतात. दोज टू मेथड्स आर असेक्झुअल अँड सेक्झुअल रिप्रोडक्शन. ओके, असेक्झुअल रिप्रोडक्शन प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस वेल इन्व्हॉल्वमेंट ऑफ गमेट्स इज कॉल्ड एज असेक्झुअल रिप्रोडक्शन. मीन्स असेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे एक प्रोसेस आहे न्यू ऑर्गॅनिझमची, एका स्पेसिसपासून एक न्यू ऑर्गॅनिझम तयार होत आहे. इट्स कॉल्ड रिप्रोडक्शन. पण विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गमेट्स म्हणजे असं रिप्रोडक्शन जिथे एका स्पेसिसपासून एक नवीन स्पेसिस तयार होत आहे पण विदाउट गमेट्स, तिथे गमेट्स प्रेझेंट नसताना एक नवीन स्पेसिस तयार होत आहे. इट्स कॉल्ड असेक्झुअल रिप्रोडक्शन. ॲज दिस रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू डिफरंट गमेट्स. म्हणजे या रिप्रोडक्शनमध्ये कोणतेही दोन वेगवेगळ्या प्रकारचे गमेट्स नसतात. द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. आणि हे जे याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम असतात हे एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी असते म्हणजे एक्झॅक्ट कॉपी असते त्यांच्या पॅरेंट्सची. ओके, दिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन अँड इट ऑकर्स बाय मायटॉटिक सेल. आणि हे काय आहे, मायटॉटिक सेल. मायटॉटिक सेलमध्ये बघितलं होतं आपण, मायटॉसिस बघितलं होतं. ओके, मायटॉसिस असेक्झुअलमध्ये असतं, किती बघितलं होतं आपण ते. सो डिव्हिजन, अब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. मग काय, अब्सेन्स ऑफ म्हणजे इथे जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज हे असते वेअर ॲज इज अ ड्रॉबॅक, वेअर एज फास्ट प्रोसेस इज ॲडव्हान्स ऑफ दिस रिप्रोडक्टिव्ह मेथड. आणि ही जी प्रोसेस आहे ही खूप फास्ट मेथड आहे रिप्रोडक्शनची. आता बघू की रिप्रोडक्शन अँड असेक्झुअल अँड सेक्झुअल रिप्रोडक्शनचे डिफरन्स बिटवीन काय आहे. सो इथे रिप्रोडक्शन आहे, सेक्झुअल रिप्रोडक्शन अँड असेक्झुअल रिप्रोडक्शन. सेक्झुअल रिप्रोडक्शनमध्ये काय, वन पॅरेंट इन्व्हॉल्व म्हणजे इथे असेक्झुअल आहे आणि इथे सेक्झुअल. हे असेक्झुअल इथे सेक्झुअल आहे. वन पॅरेंट इन्व्हॉल्व म्हणजे इथे काय राहते, एकच पॅरेंट इन्व्हॉल्व राहते. ओके, एक पॅरेंट इन्व्हॉल्व राहते. सेक्झुअल रिप्रोडक्शनमध्ये टू पॅरेंट इन्व्हॉल्व राहते. टू पॅरेंट इन्व्हॉल्व मीन्स काय की म्हणजे मेल अँड फिमेल पॅरेंट्स इन्व्हॉल्व राहते. नो व्हॅरिएशन नो डिफरन्स म्हणजे या ठिकाणी काय होते की व्हॅरिएशन दिसतच नाही, मीन्स डिफरन्स दिसतच नाही. जो
म्हणजे जो न्यू ऑफस्प्रिंग तयार होतो तो एक्झॅक्टली सेम कॉपी असतो त्याच्या पॅरेंटचा. आणि इथे काय असतं, व्हॅरिएशन इज सीन, व्हॅरिएशन दिसते, आपण सेम आपल्या पॅरेंटसारखं दिसतो का नाही, काहीतरी आपल्यामध्ये चेंजेस आहे. ओके, इथे नो गमिट्स, इथे गमिट्स प्रेझेंट नसतात, या ठिकाणी गमिट्स आर प्रेझेंट. देन फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमिट्स मीन्स आता या ठिकाणी फर्टिलायझेशन होत नाही. इथे काय होत आहे, फर्टिलायझेशन होत नाही. फर्टिलायझेशन होत नाही म्हणजे काय की मेल अँड फिमेलचं फ्युजन होत आहे का, नाही होत आहे. ओके, फ्युजन ऑफ म्हणजे नो फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमिट्स म्हणजे फिमेल अँड मेल गमिट्सचं फ्युजन होत नाही, म्हणजेच काय फर्टिलायझेशन होत नाही आहे. इथे काय होत आहे, फर्टिलायझेशन होत आहे. देन नंतर आहे नो झायगोट, झायगोटच प्रेझेंट होत नाही, फर्टिलायझेशनच झालं नाही तर झायगोट कसं प्रेझेंट राहणार, म्हणजे झायगोट इथे होत नाही आणि झायगोट इज प्रेझेंट. आणि या ठिकाणी काय होते की झायगोट प्रेझेंट राहते. आणि असेक्झुअल रिप्रोडक्शन प्रोसेस ही खूप फास्ट राहते आणि सेक्झुअल रिप्रोडक्शन ही प्रोसेस कशी राहते, स्लो राहते. ओके, एवढं समजलं. त्यानंतर असेक्झुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मग काय होते की असेक्झुअल रिप्रोडक्शनमध्ये असेक्झुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये काय होते, पहिले त्यांनी आपल्याला एक हे दिलेलं आहे, एक्सपेरिमेंट दिलेला आहे. टेक अ कोनिकल फ्लास्क. आपला जो कोनिकल फ्लास्क जो कोनसारखा असतो आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे आहे, पण टेक अ कोनिकल फ्लास्क अँड कलेक्ट द वॉटर. मग तुम्हाला त्यामधलं काय घ्यायचं आहे की कोनिकल फ्लास्क घ्यायचं आहे आणि पॉन्डमधलं डबक्यातलं पाणी आणायचं. ओके, अँड ॲक्वॅटिक प्लांट्स, आणि त्याच्यामधले जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहे ते आणायचे आहे. ॲड सम व्हीट ग्रेन्स अँड ॲक्वॅटिक प्लांट्स टू इट. आणि त्याच्यात काय करायचे, व्हीट ग्रेन्स टाकायचे आहे अँड ॲक्वॅटिक प्लांट्स टाकायचे आहे. कीप इट फॉर 3 to 4 days. आणि त्याला 3 ते 4 दिवस त्याला ठेवायचे तसंच. सो दॅट व्हीट ग्रेन्स अँड प्लांट्स विल डिकम्पोज. सो काय होणार की व्हीट ग्रेन्स जे आहे म्हणजे जे गव्हाचे हे आहे अँड प्लांट्स जे आहे ते काय होणार, डिकम्पोज होणार. अर्ली इन द मॉर्निंग ऑन 4th day. मग 4th डेच्या सकाळी काय करायचं, त्याला टेक अ ग्लास स्लाईड. ग्लास स्लाईड मीन्स काय, आपली जी स्लाईड राहते स्लाईडवर अशी ती आपण बघितलं असेल, स्लाईडवर अशी आडवी ही राहते, एक स्लाईड ग्लास राहते, बरोबर आहे, कवर स्लिप म्हणतो आपण त्याला, कवर स्लिप. तर ती ग्लास स्लाईड घ्यायची अँड पुट अ ड्रॉप ऑफ दॅट वॉटर. जी लंबी राहते ती जी आडवी राहते रेक्टँगल शेपमध्ये ती स्लाईड, आणि त्याच्यावर एक छोटीशी स्क्वेअर राहते, स्क्वेअर शेपमध्ये राहते किंवा सर्कल शेपमध्ये राहते, त्याला कवर स्लिप म्हणतात. सो ग्लास स्लाईड अँड पुट अ ड्रॉप ऑफ दॅट वॉटर. मग काय घ्यायचं आहे, ती जी स्लाईड घेतली आपण ती घ्यायची, पुट अ ड्रॉप ऑफ दॅट वॉटर, आणि त्या वॉटरचा एक ड्रॉप त्यावर टाकायचा. ओव्हर इट केअरफुली, आणि म्हणजे एक असं त्याच्यावर ड्रॉप पडला पाहिजे. केअरफुली पुट अ कवर स्लिप ऑन दॅट ड्रॉप. आणि ती जी कवर स्लिप आहे विदाऊट एअर बबल, त्याला अशी छान अशी लावायची त्या स्लाईडवर, त्या ड्रॉपवर, अँड ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ते बघायचं आहे. यू विल बी एबल टू सी मेनी पॅरामेशिया. तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सारे पॅरामेशिया दिसतील परफॉर्मिंग द बायनरी फिजन. आणि ते बायनरी फिजन करताना तुम्हाला ते दिसणार, म्हणजे ते काय असेक्झुअल रिप्रोडक्शन करताना तुम्हाला दिसणार. प्रोकॅरियोट्स, बॅक्टेरिया, प्रोटिस्ट, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना एक्सेट्रा. सो बायनरी फिजनमध्ये काय येतं की प्रोकॅरियोट्स मीन्स बॅक्टेरिया येते, प्रोटिस्टा हा अमिबामध्ये येते, आणि पॅरामेशियम आणि युग्लिना. आणि युकॅरियोटिक सेल ऑर्गेनेल लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्झुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिजन. मग अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गेनल म्हणजे युकॅरियोटिक लाईक अ मायटोकॉन्ड्रिया, जसं मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, परफॉर्म असेक्झुअल रिप्रोडक्शन. हे काय करतात, असेक्झुअल रिप्रोडक्शन करतात बाय कोणत्या याने, तर बायनरी फिजननी. इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल. बायनरी फिजन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस और अमायटोसिस. बायनरी फिजन कशाने होते, मायटोसिसनी आणि और अमायटोसिस. मग एक्सिस ऑफ फिजन डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्टा. फॉर एक्झाम्पल अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप, हेन्स इट इज कॉल्ड एज सिम्पल बायनरी फिजन. पॅरामेशियम डिवाइड्स बाय ट्रान्सवर्स बायनरी फिजन, whereas Euglena by longitudinal binary fission. Binary fission is usually performed by living organism during favorable condition, that is availability of abundant food material. So आता बघू की मोड ऑफ सेक्झुअल रिप्रोडक्शन. सो मोड ऑफ सेक्झुअल रिप्रोडक्शनमध्ये
फ्युजनमध्ये फर्स्ट आपण बघू की बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन मीन्स काय? बायनरी फ्युजनमध्ये 3 येतात, सिम्पल बायनरी फ्युजन, ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन अँड लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. मग सिम्पल बायनरी फ्युजनमध्ये येतो अमिबा. ओके, सिम्पल बायनरी फ्युजनमध्ये अमिबा येतो, ट्रान्सवर्स बायनरी फ्युजनमध्ये पॅरामेशियम येते आणि लॉन्जिट्युडनलमध्ये युग्लिना येतो. ओके, युग्लिना. आता सिम्पलमध्ये अमिबा का येतो आणि ट्रान्सवर्समध्ये पॅरामेशियम आणि लॉन्जिट्युडनलमध्ये युग्लिना का बरं येते, सो ते बघू आपण. तर ते काय आहे की जे आता बायनरी फ्युजन फर्स्ट बघू की त्याच्यामध्ये आपण सिम्पल बायनरी फ्युजन, त्याचं जो एक्झाम्पल बघितलं होतं आपण अमिबा, त्याचं एक्झाम्पल आपण अमिबा बघितलं होतं. सो अमिबा काय, अमिबाचा एक शेप नसतो, कसं तो आता जसं आहे याला असा शेप आहे, तर हा इकडून पण याचं रिप्रोडक्शन होऊ शकते, इकडून पण होऊ शकते, इकडून पण होऊ शकते, इकडून पण होऊ शकते. ओके, सो हा कुठल्याही बाजूने काय तो डिवाईड होऊ शकतो. ओके, म्हणजे ह्यासुद्धा बाजूने होऊ शकतो, ह्या बाजूने सुद्धा होऊ शकतो, ह्या बाजूने सुद्धा होऊ शकतो, ह्या बाजूने सुद्धा होऊ शकतो. म्हणजे हा कुठूनही काय करतो, एकमेकाला डिवाईड करतो. हा इथूनही असा डिवाईड होऊ शकतो, इथूनही डिवाईड होऊ शकतो, असाही डिवाईड होऊ शकतो, असाही डिवाईड होऊ शकतो. ओके, तो कसाही डिवाईड होऊन काय करू शकतो, तो डॉटर सेल तयार करू शकतो. मग तो कसाही डिवाईड होऊ शकतो, म्हणून तो काय सिम्पल बायनरी फ्युजन. ओके, काय आहे सिम्पल बायनरी फ्युजन, म्हणजे तो कसाही कोणत्याही डायरेक्शननी तो काय होतो त्याच्या न्यूक्लियसचं काय होते डिव्हिजन होते. हा असा जरी झाला तरी न्यूक्लियस डिवाईड होतात, असा जरी झाला तरी न्यूक्लियस काय डिवाईड होतात. न्यूक्लियस डिव्हिजन होऊन नंतर काय 2 डॉटर सेल काय होतात तयार होतात. ओके, समजलं. हे काय झालं मायटोसिसची प्रोसेस, 2 डॉटर सेल तयार झाले होते. ओके, त्यानंतर इथे बघू की इथे काय होतं आहे की आता पॅरामेशियम कशात आलं होतं आपलं ट्रान्सवर्स बायनरी फ्युजनमध्ये. ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन, तर ट्रान्सवर्स बायनरी फ्युजनमध्ये काय होतं की हे याला फक्त मधातून डिवाईड होतात. याचे जे न्यूक्लियस आहे म्हणजे याचं जे डिव्हिजन होतं ते फक्त मधातून होतं डिव्हिजन. हे दिसत आहे या ठिकाणी जसं डिव्हिजन झालं. ओके, इथे दाखवलेलं आहे या ठिकाणी हे एक पॅरामेशियम आहे, हा दुसरा पॅरामेशियम आहे, या ठिकाणी असं डिव्हिजन झालेलं आहे. दिसत आहे हे असं आडवं जे आहे याचं डिव्हिजन होते याचं आडवं डिव्हिजन होते, त्यामुळे याला ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन असं म्हणतात. याचं आडवं डिव्हिजन झाल्यामुळे काय होतं, याला नाव दिलं की ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन मीन्स पॅरामेशियम. ट्रान्सवर्स बायनरी फ्युजनचं एक्झाम्पल काय मग पॅरामेशियम, याचं आडवं हे होतं आहे. ओके, आणि लॉन्जिट्युडनल, आता लॉन्जिट्युडनल म्हणजे काय, सो आता आणि परत एकदा सांगते की हे जे आहे इकडचे जे आहे हे न्यूक्लियस आहे आणि याला असे बारीक बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला छोटे छोटे बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, याला सिलिया म्हणतात. सिलिया, CYLIA, सिलिया. ओके, देन याला बघू याचं काय युग्लिना. आता युग्लिना लॉन्जिट्युडिनल का म्हटलं आहे, तो वरून याचं इथून डिव्हिजन होतं आहे, इथून या ठिकाणी डिव्हिजन होतं आहे. फर्स्ट स्टेप बघा, याचा जो पॅरेंट सेल आहे हा या ठिकाणी, हा जो फ्लॅजेला याचा याला फ्लॅजेला म्हणतात. हे जे आहे इथून असं डिव्हिजन होत आहे. हा जो आहे इथे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट राहतो, याचा क्लोरोप्लास्ट. सो इथे काय होतं की असं याचं डिव्हिजन इथून इकडून असं होत आहे वरून. सो बघा इथे असं झालेलं आहे आणि हे 2 मग इथून असे सेपरेट झाले आहे, म्हणजे वरून खाली यांचं डिव्हिजन होत आहे, म्हणजे असं येऊन इकडून असं डिव्हिजन होत आहे, असं इथे डिव्हिजन होत आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे इथे की म्हणजे हा लॉन्जिट्युडिनल. ओके, लॉन्जिट्युडिनल. सो आता बघू मल्टिपल फ्युजन. आता मल्टिपल फ्युजन म्हणजे काय, सो असेक्सुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फ्युजन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्टा. असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि म्हणजे जे मल्टिपल फ्युजन आहे, आता बायनरी फ्युजन बघितलं, आता मल्टिपल फ्युजन बघू. इज परफॉर्म बाय अमिबा, तर तो कोण करतो, अमिबाच करतो. अँड अदर सिमिलर प्रोटिस्टा. अमिबा स्टॉप द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया अँड देअर बाय मुवमेंट्स whenever there is a lack of food or any other type of adverse condition. It becomes rounded and forms protective covering around plasma membrane. Such insect amoeba or any other protista is called as a cyst. सो एक बघू आता काय होतं की हा असा शेपमध्ये आपला अमिबा असतो. ओके, अशा शिस्टमध्ये आपला अमिबा असतो. तर ह्याला जे आहे हे जे बाहेर निघालेलं आहे हे दिसत आहे,
हे एक बाहेर निघालेलं आहे, हे एक बाहेर निघालेलं आहे, हे एक बाहेर निघालं आहे. याला काय म्हणतात? सुडोपोडिया. याला म्हणतात सुडोपोडिया. सुडोपोडिया. हे जे बाहेर निघालेलं आहे ना, हे असं 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 बाहेर निघालेलं आहे सुडोपोडिया. आता अमिबाला तर पाया नसतात, तर मग हे चालतात कसे? तर हे सुडोपोडियाच्या सहाय्याने ते कसे चालतात? म्हणजे मागे पुढे, हे मागे होते, कधी हे पुढे होते, हे असं करता करता ते चालतात आणि ते सुडोपोडियाचं काम असते ते मागे पुढे करणं. मग काय होतं की जेव्हा मल्टिपल फिजन होते, मग म्हणजे त्यांची फेवरेबल कंडिशन नसते, तर फेवरेबल कंडिशन नसल्यामुळे काय होतं की हे जे सुडोपोडिया आहे, हे सुडोपोडिया काय करते की अमिबा आतमध्ये घेऊन घेते. सुडोपोडियाला अमिबा काय करून घेते? आतमध्ये घेऊन घेते. मग आता हे जर असे वाकडे तिकडे राहणार नाही, हे सुडोपोडिया राहणार नाही, मग अमिबा कसं राहणार? गोल राहणार. अमिबा कसं राहणार? गोल राहणार. ओके, हा असं शेपमध्ये होता. त्यांनी सुडोपोडिया काय घेतले? आतमध्ये घेतले. आतमध्ये घेतल्यावर अमिबा कसा झाला? गोल झाला. ओके, अमिबा कसा झाला? राऊंडेड शेपमध्ये झाला. मग इथं काय देअर बाय मुवमेंट्स वेन एव्हर देर इज अ लॅक ऑफ फूड, म्हणजे याला फेवरेबल कंडिशन का बरं नाही आहे? फेवरेबल कंडिशन नाही आहे याचा अर्थ काय? याला एक तर याला खाण्याचं व्यवस्थित भेटत नाही आहे, और एनी अदर टाईप ऑफ ॲडवर्स कंडिशन किंवा दुसरी कुठली कंडिशन असेल किंवा टेम्परेचरची कंडिशन असेल. ओके, इट बिकम्स राऊंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग आता काय होतं की यांनी जे हे गोल तयार केलेला आहे, ओके, हा गोल तयार केला आहे, याच्यामध्ये हा छोटे छोटे काय करतो?